ब्राझीलने भारतासोबत चालू असलेली आकाश एअर डिफेन्स सिस्टम डील कॅन्सल केली आहे आणि इटलीची एमएडएस सिस्टम घेण्याचा निर्णय ब्राझीलने घेतला आहे। ब्रिक्स समिटनंतर ही डील कॅन्सल झाल्यामुळे सर्वांना भारताची कूटनीतिक हार झाली काय असे वाटत आहे। ब्राझीलकडून स्टेटमेंट आला आहे की ते फक्त राजनैतिक गठबंधावरून हत्यार खरेदी करू शकत नाहीत, ते टेक्निक आणि त्याच्या आवश्यकतेनुसार खरेदी करण्यावर विश्वास ठेवतात। एमएडएस सिस्टम मॉड्युलर आणि लॉंग रेंज सिस्टम आहे। जर का आकाश एअर डिफेन्स सिस्टमशी कंपॅरिझन केले तर आकाशची रेंज 25-30 किलोमीटर एवढी आहे, तर एमएडएसची 45 किलोमीटर प्लस एवढी आहे। अल्टिट्यूडचा विचार केला तर आकाशचा अल्टिट्यूड हे 100 मीटर ते 20 किलोमीटर एवढं आहे, तर एमएडएस हे 30 किलोमीटर प्लस आहे। वेटचा विचार केला तर आकाशचे टोटल वेट हे 710 किलो एवढे असून एमएडएस हे लाईट वेट आणि 160 kg एवढा आहे। लॉन्च सिस्टमचा विचार केला तर आकाश हे ट्रक माउंटेड असून या उलट एमएडएस हे आय लॉन्चर आणि 360 कव्हरेज देणारे आहे। मल्टी टार्गेट क्षमतेचा विचार केला तर आकाशची मल्टी टार्गेट क्षमता सीमित आहे, या उलट जर एमएडएसचा विचार केला तर ती एकाच वेळी खूप टार्गेट सेट करू शकते। लॉन्चिंग इंटरव्हलचा विचार केला तर आकाश हे 5 सेकंदाला पर मिसाईल लॉन्च करते, तर या उलट एमएडएस हे 2 ते 3 सेकंदाला एक मिसाईल लॉन्च करते। एमएडएस हे अत्याधुनिक आणि रॅपिड एअर डिफेन्स सिस्टम आहे।